महिलांचं संरक्षण करणं हे राज्यातल्या महायुती सरकारचं कर्तव्य असून बदलापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकार न्यायालयात करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली। महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान सोहळा आज कोल्हापुरात झाला, त्यावेळी ते बोलत होते। बदलापूर प्रकरणात कठोरात कठोर कार्यवाही सुरू असून विरोधकांनी गैरसमज पसरवून राज्यातलं वातावरण दूषित करू नये असं आवाहन त्यांनी केलं। हे संवेदनशील सरकार आहे, कारण माझ्या महिलांचं, मातांचं, मुलींचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे। पण त्या बदलापूरमध्ये झालेल्या जी घटना आहे ही दुर्दैवी आहे, अतिशय दुःखद आहे, वेदना देणारी आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी तात्काळ आरोपीला अटक झाली, फास्ट ट्रॅकवर केस चालू झाली, त्याच्यावर चालू होईल, सरकारी विशेष वकील नेमला जाईल, SIT स्थापन केली आहे, त्या संस्था चालकांवर कारवाई केली आहे, पोलीस त्याच्यामध्ये काही लोकांनी हलगर्जीपणा केला त्यांना सस्पेंड केलेला आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, सरकार पूर्णपणे त्या आरोपीला फाशीची सजा दिली पाहिजे ही मागणी कोर्टाकडे करणार। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, परंतु त्यापेक्षा दुर्दैव दुसरं मोठं की विरोधक जे आहेत त्याचं राजकारण करू लागले, त्याचं राजकारण करून आंदोलन पेटवू लागले। विरोधकांनी लाडकी बहीण योजना बंद करण्याचे कितीही मनसुबे रचले तरी ही योजना आमचं सरकार बंद करणार नाही आणि महिला सुरक्षेला देखील प्राधान्य देईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। महिला अत्याचाराच्या घटनांवर राजकारण करणं हे असंवेदनशील आहे, आरोपींना आम्ही सोडणार नाही असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। अरे मुलींना सुरक्षित ठेव आणि लाडकी बहीण योजना देखील चालू ठेव। लाडकी बहीण योजना तुम्ही कितीही मनसुबे त्या ठिकाणी आखले तरी देखील आम्ही बंद होऊ देणार नाही। बहिणींनो, काही झालं तरी मंचावरचे तुमचे भाऊ या ठिकाणी सक्षम आहेत, ते तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभं राहतील आणि या सगळ्या योजना आणि याच योजना नाही तर आमच्या मनामध्ये अजून अनेक योजना आहेत, त्या योजना देखील उत्तम प्रकारे आम्ही त्या ठिकाणी मांडू आणि पार पाडू। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 1.25 कोटी महिलांना लाभ मिळालाय। पुढच्या महिन्यापर्यंत 2.5 कोटी महिलांपर्यंत लाभ पोहोचणार आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली। राज्याची कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राहावी यासाठी राज्य सरकार प्राधान्यानं अनेक पावलं उचलत आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। राज्यातली पोलीस यंत्रणा आमच्या सरकारनं अधिक कडक केले असंही त्यांनी सांगितलं। राज्य सरकारनं कल्याणकारी योजना राबवताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही असं अजित पवार यावेळी म्हणाले। मोजावी लागली तरी आम्ही त्यांना प्राधान्य देतोय। आज सातत्याने पोलीस भरती करतोय, आमच्या पोलीस खात्याला इन्फ्रास्ट्रक्चर देतोय, पण काही नराधम, काही अतिशय वळून टाकलेले नालायक हे मात्र कुठंतरी काहीतरी चुकीचं करतात, ते नाही केलं पाहिजे। आणि ती चुकीची घटना घडल्यानंतर माझ्या नागरिकांच्या मध्ये, आमच्या लोकांच्या मध्ये उद्रेक होतो आणि तो उद्रेक रस्त्यावर येतो। मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की असं ही वेळच उद्रेकाची आमच्या लोकांच्यावर येता कामा नये, याबद्दल सतत डोळ्यात तेल घालून आम्ही सगळेजण बघत असतो। परंतु कुठंतरी काहीतरी घडतं आणि त्याच्यातनं सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो।